जेव्हा आपण कधीकधी आकाशात पाहत असतो तेव्हा एखादा तारा हा तुटून पडतो. त्याच्या तुटून पडण्याच्या प्रवासाच्या दरम्यान काही काळासाठी का होईना तो अत्यंत थोड्या कालावधीसाठी आकाश प्रकाशमान करतो. तसंच काहीसं असतं आपल्या आयुष्यात किंवा इतरही ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींसाठी. त्या खूप कमी कालावधीसाठी येतात, पण आपल्याला अनंत कालापर्यंत पुरतील इतक्या आठवणी त्या देऊन जातात. आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा असंच काहीसं आहे. काही व्यक्ती ह्या उल्केप्रमाणे आल्या आणि उल्कापातासारख्याच काही कालावधीत निघून गेल्या, पण त्या कालावधीतसुद्धा अनंत चिरकाल टिकेल अशा आठवणी त्या व्यक्तींनी दिल्या. त्यातल्याच एका व्यक्तीबद्दल आपण आज बोलणार आहोत, की ज्यांचे निरागस डोळे पण प्रचंड आकर्षक व्यक्तिमत्व आणि स्वभाव याच्यामुळं ते कायमच रसिकांच्या मनावरती आजही अधिराज्य गाजवत आहेत. त्या नसतानाही अशा एका खूप प्रचंड लोकप्रिय आणि जनमानसात रुजलेल्या एका नायिकेबद्दल, महान अदाकारा ज्यांनी आपल्या 2-2.5 वर्षांच्याच फिल्मी करिअरमध्ये लोकांच्या मनामध्ये आपलं कायमस्वरूपी घर केलं. आपण आज बोलणार आहोत दिव्या भारती यांच्या जीवन प्रवासाबद्दल. नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक. दिव्या भारती यांचं संपूर्ण नाव दिव्या ओमप्रकाश भारती. दिव्या यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1974 साली मुंबई येथे झाला. दिव्या भारती या लहानपणापासूनच अत्यंत रेखीव आणि अत्यंत सुंदर पण चुलबुल्या स्वभावाच्या होत्या. त्यांच्या लहानपणाबद्दल त्यांचा एक किस्सा हा खुद्द त्यांच्या मातोश्रींनीच सांगितला आहे, की एकदा त्या दिव्या हिला घेऊन कुठेतरी निघाल्या होत्या. तेव्हा काही सामान काढण्यासाठी त्यांनी दिव्याला गाडीतच बसवलं आणि त्या डिक्कीतून सामान काढायला गेल्या. तेव्हा एक स्त्री तिथून जात होती. त्या महिलेने त्यांच्या आईला विचारलं, की का हो बाई, ही गाडीत ठेवलेली जी बाहुली आहे ती तुम्ही कुठून घेतलीत? तेव्हा त्या हसून म्हणाल्या, की ताई, ती बाहुली नाही आहे, तर ती माझी मुलगी आहे दिव्या. इतका रेखीव आणि सुंदर चेहरा आणि आकर्षक व्यक्तिमत्व हे दिव्याचं लहानपणापासून होतं. दिव्या यांचं जे प्राथमिक आणि हायस्कूल शिक्षण आहे ते मुंबईतल्या जुहूमधल्या माणिकजी कूपर हायस्कूलमध्ये गेलं. त्यांचे वडील ओमप्रकाश आणि मीता आई यांच्या त्या अत्यंत लाडक्या होत्या. त्यांना एक लहान भाऊसुद्धा होता, कुणाल भारती. दिव्या यांना लहानपणापासूनच कलागुण अवगत होते. त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यांनी शाळेपासूनच हे ठरवलं होतं, की आपल्याला चित्रपटांमध्ये काम करायचं आहे. त्या एक ॲव्हरेज स्टुडंट असल्यामुळे अभ्यासात काही तितक्या रमत नव्हत्या, पण 9वीमध्ये येता येता त्यांना चित्रपट क्षेत्र हे खुणावं लागलं होतं. त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ही डी रामानायडू यांनी दिग्दर्शित केलेल्या व्यंकटेश डुग्गुवत्ती म्हणजेच विक्ट्री व्यंकटेश म्हणून ज्यांना आपण ओळखतो उर्फ वेंकी यांच्याबरोबर बुबिली राजा हा सिनेमा 1990 साली केला. त्याच्यानंतर त्यांनी तामिळ भाषेमध्ये नीला पेने हा सिनेमा आनंदबरोबर केला. यासोबतच त्यांनी रावडी आलुडू आणि असेंब्ली रावडी हे सुपरहिट तेलुगू सिनेमे दिले, ज्याच्यामध्ये त्यांनी चिरंजीवींबरोबर काम केलं. त्याच्यानंतर त्यांना बॉलिवूडही खुणावं लागलं होतं. त्या साली त्यांनी केला त्यांचे अतिशय गाजलेला सिनेमा विश्वात्मा, ज्याच्यामध्ये त्यांनी सनी देओल, नसीरुद्दीन शाह, चंकी पांडे यांच्याबरोबर काम केलं. त्या चित्रपटातील गाणं सात समंदर पार में तेरे पीछे पीछे आ गए या गाण्याशिवाय आजही आपल्या इथली बरीच फंक्शन्स अगदी लग्नाच्या वरातीसुद्धा ह्या इनकम्प्लीट वाटतात. हे गाणं वाजलं की पहिली आठवण ही दिव्या भारती यांची येते, कारण त्यांचा अतिशय सुंदर परफॉर्मन्स, डान्स आणि तितकेच बोलके डोळे हे आजही लोकांच्या लक्षात आहेत. यानंतर त्यांचा आला आणखी एक सुपरहिट सिनेमा शोला और शबनम. गोविंदासोबत त्यांनी या चित्रपटामध्ये काम केलं आणि आपल्या अभिनयाची जी ताकद आहे ती लोकांना दाखवून दिली. सुनील शेट्टी यांच्याबरोबर जेव्हा त्यांनी पुढच्या वर्षी सिनेमा केला, ज्याच्यामध्ये सुनील अण्णा यांनी आपलं चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं होतं, तो सिनेमा होता बलवान. याच्या दिव्या भारती यांच्या आठवणी सांगताना सुनील शेट्टी नेहमी म्हणतात, की दिव्या भारती ह्या ऑफ कॅमेरा अत्यंत चुलबुली स्वभावाच्या होत्या, अत्यंत खट्याळ स्वभावाच्या होत्या, पण जेव्हा त्या एखादा सीन करत कॅमेरासमोर जात तेव्हा मात्र त्या एका प्रगल्भ आणि अनुभवी नटीप्रमाणे आपला सीन परफेक्टली द्यायच्या. 1992 साली त्यांनी एका पाठोपाठ एक
10 हिंदी सिनेमे केले, ज्याच्यामध्ये त्यांना फिल्मफेअरचा लक्स फेस्ट टायटल अवॉर्ड हा सुद्धा मिळाला. त्यासोबतच त्यांनी अनेक हिट सिनेमे तर दिलेच. दीवाना, दिल आशना है हे शाहरुख खान यांच्याबरोबर पदार्पणासोबत केलेले सिनेमे आजही लोक बघतात. यासोबतच त्यांचा जान से प्यारा, गीत, दुश्मन जमाना, क्षत्रिय, चित्तम्मा, मोगुडू असे चित्रपट त्या कालावधीत आले. 10 मे 1992 साली वयाच्या 18व्या वर्षी साजिद नाडियाडवाला यांच्याशी त्यांनी मुंबईत लग्न केलं. पण म्हणतात ना की काही व्यक्ती यांचं आयुष्य हे खूप कमी कालावधीसाठी असतं. तसंच दिव्या यांच्या बाबतीत झालं. 1990 साली त्यांनी आत्ता कुठे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. 2-2.5 वर्ष हार्डली झाली होती. पण एक तारीख आली, 5 एप्रिल 1993. या तारखेला आजही मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये काळा दिवस म्हणून पाहिलं जातं. आपले असंख्य फॅन्स आणि चित्रपट रसिकांची मनं चिरून टाकणारी एक घटना त्या दिवशी घडली. 19 वर्षाच्या दिव्या भारती ह्या आपल्या फ्लॅटमध्ये असताना 5व्या मजल्यावरती खिडकीतून पडून त्यांचा मृत्यू झाला. तो दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय फक्त 19 वर्ष होतं. त्यांनी आपल्या 2-2.5 वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये मात्र पुरेपूर आपल्या रसिकांवर मोहिनी घातली. ह्या 2-2.5 वर्षांमध्ये त्यांनी तब्बल 24 सिनेमे केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना रंग आणि शतरंज हे सिनेमे रिलीज झाले. ते सुद्धा लोकांनी डोक्यावर घेतले. काही सिनेमे मात्र जे त्यांच्यासोबत होणार होते ते त्यांच्याऐवजी इतर अभिनेत्रींनी केले, ज्याच्यामध्ये मोहरा, कर्तव्य, विजयपथ, आंदोलन आणि दिलवाले या सिनेमांचा समावेश होतो. हे सिनेमे जर का विचार करा दिव्या भारती यांनी केले असते तर ते सिनेमे तेव्हाही सुपरहिट झालेच होते. पण त्या दिव्या असत्या तर मात्र वेगळी मजा आली असती. असो, जे नियतीचं आहे, जे लिहिलेलं आहे ते कोणीही बदलू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र आहे की दिव्या भारती यांनी तेव्हा ती मोहिनी जी घातली होती ती आजही आपल्यासारख्या कित्येक चित्रपट रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवते आहे. अशा ह्या बॉलिवूड डॉलला फिल्मी बुडबकतर्फे भावपूर्ण आदरांजली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच आणखी बायोग्राफीज आणि मजेदार कॉन्टेंट बघण्यासाठी आपल्या फिल्मी बुडबक चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवारात सामील व्हा. पाहत रहा फिल्मी बुडबक. धन्यवाद.